सचिन, जीव द्यावासा वाटतोय, संध्याकाळी भेटशील का? मित्र हो, जेव्हा मी हे वाक्य ऐकलं तेव्हा माझी दळदळ अगदी जोरजोरात वाढायला लागली. म्हटलं चला आता हे काय नवीनच भानगड आलेली आहे. बरं, हे कोणाचं वाक्य होतं? हे त्या माणसाचं वाक्य होतं ज्याचा आमच्याकडे 1 ते 1.5 कोटी रुपयाचा पोर्टफोलिओ होता. म्हणजे या माणसाला फायनान्शियल प्रॉब्लेम तर नक्कीच नसते. आणि माझाही नाही महिन्याचा प्रश्नच होता. म्हटलं सर या तुम्ही. हे सर संध्याकाळी 7-7:30ला आले. जेव्हा आमचा स्टाफ निघून जातो कॅबिनमध्ये, ते सर आणि मी दोघंच जण इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि नंतर हा माणसासारखा माणूस अगदी ढसाढसा रडायला लागला. म्हटलं आता आपण नेमकं कसं हँडल करायचं आहे, मला काही कळायलाच मार्ग नाही. म्हटलं सर शांत व्हा, सांगा नेमकं काय झालेलं आहे. म्हणजे सचिन, घरी बायको, बहीण आणि आई तिघींचं अजिबात पटत नाही. एवढं भयंकर स्ट्रेसचं वातावरण आहे माझ्या घरात की माझी घरी जायची इच्छाच होती. म्हटलं सर नेमकं झालं काय, पण कशामुळे होतं आहे ते? म्हणजे सचिन, या तिघीही खूप चांगल्या आहेत, पण हे असं का बरं वागतात मला तेच कळत नाही. आणि बायको गेल्या 2-3 वर्षापासून जॉब सोडून घरी आहे. कदाचित तिचं चिडचिड होत असेल त्याच्यामुळं. आई, तिला शुगर आहे, BP आहे, तिला आवाज सहन होत नाही. मुलं आवाज करतात, ती मुलांवरती चिडते, मग बायको चिडते. बरं, हेच कमी की काय, माझ्या बहिणीच्या घरी खूप सारा स्ट्रगल आहे. ती दर 2 दिवसांनी आमच्या घरी येते आणि माझ्या बायकोला टोमणे मारत राहते आणि माझ्या आईलाही टोमणे मारते की तुम्ही माझं चांगल्या ठिकाणी लग्न करून दिलं नाही. आणि बायकोला सांगते की तुझं नशीब खूप छान आहे, तुला एवढं सगळं चांगलं मिळालं आणि माझ्याच घरी प्रॉब्लेम आहे. बरं सचिन, माझी बायको गेल्या 1-1.5 वर्षांपासून माझ्या वडिलांची प्रचंड सेवा करत होती. कारण काय तर त्यांना पॅरालाइज झालेला होता. त्याचं तिला अजिबात कोणी क्रेडिट दिलं नाही, कधी तिचं कौतुकही केलं नाही. त्यामुळे कदाचित तिची चिडचिड होतील. आणि हे सगळं वातावरण एवढं दूषित झालेलं आहे घरचं, त्याच्यामुळं रोज घरामध्ये टेन्शन चालू आहे आणि मला हे सिच्युएशन अजिबात हँडल करता येत नाही. मित्र, हे जेव्हा मी ऐकत होतो ना तर मी म्हटलं अरे एकदा छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यासाठी माणूस डायरेक्ट जीव देण्यापर्यंत कसा काय जाऊ शकतो? हे प्रॉब्लेम आपल्याला छोटे वाटतात, पण जो माणूस ते हँडल करत असतो कदाचित त्याच्यासाठी ते खूप मोठे इश्यू असतात. माझी त्या महिलांना हात जोडून विनंती आहे की त्या माणसाची काळजी घ्या. जो तुमचा भाऊ आहे, जो तुमचा नवरा आहे किंवा जो तुमचा मुलगा आहे, त्याला फक्त घरातलंच टेन्शन असतं असं नाही, तर त्याच्या जॉबचं पण टेन्शन असतं. समाजात भरपूर प्रकारचे त्याला टेन्शन असतात. आणि त्यात जर कधी घरात असं वातावरण असेल तर कदाचित त्याचा स्ट्रेस वाढेल, त्याच्यामुळे त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, एखादा ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा तो जीवानिशी पण जाऊ शकतो. प्लीज काळजी घ्या. मला माहिती आहे कुठलीही बहीण आपल्या भावाचं वाईट कधीच चिंतत नाही, कुठलीही बायको आपल्या नवऱ्याचा कधीच राग करत नाही आणि कुठल्याही आईला वाटत नाही की आपल्या मुलाचं वाटोळं व्हावं. पण न कळत ज्या चुका होतात ना त्याच्यामुळं त्या माणसाला स्ट्रेस होत राहतो. मित्र, माझा अजून एक खूप मोठा गैरसमज होता की फक्त पैसे असले म्हणजे आनंदी माणूस असतो. असं अजिबात नाही आहे. पैशांबरोबरच घरातलं वातावरण आनंदी पाहिजे, घरात शांतता पाहिजे. तर प्लीज तुमच्या घरात शांतता असू द्या, वातावरण चांगलं असू द्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा की खरंच असं वातावरण खूप साऱ्या ठिकाणी आहे का, किंवा माणसं खूप साऱ्या फॅमिली प्रॉब्लेम्समुळे स्ट्रेसमध्ये आहेत का. आणि हा रील शेअर करायला अजिबात विसरू नका. बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आजच भेटा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.